बघा मोठा मासा मिळालाय. कसे आहेत मित्रांनो, मजेत ना असेल जरा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईव्ह या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो 2 दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा कोकणात भरपूर पाऊस पडला. इव्हन मुंबईमध्ये देखील भरपूर पाऊस पडला. बऱ्याच ठिकाणी पूर आलेत आणि आता थोडा उसंत घेतला आहे पावसाने, थोडासा थांबलेला आहे पाऊस, त्याच्यामुळे आता पुराचं पाणी ओसरत चाललेलं आहे. पण या पुराच्या पाण्यांमध्ये मासेमारी केली जाते. म्हणजे जी पारंपरिक पद्धतीने मासेमारी आहे हे पुराचं पाणी आल्यानंतर केली जाते. तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत ती येंड या पद्धतीने मासेमारी कशी केली जाते. या अगोदर आपण शेंडीने मासेमारी कशी केली जाते त्याचा व्हिडिओ बघितला. आज आपण येंडीने मासेमारी कशी केली जाते त्या संदर्भातली माहिती या व्हिडिओद्वारे घेणार आहोत. आणि हा जर व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा. आणि त्याच्या हातात आहे ते येंडीचं जाळ आहे. अजून आमचे 2 जण यायचे बाकी आहेत. तर त्या अगोदर आपण जरा येंडीची माहिती देऊया. तर उघडून दाखवतो येंड कशी असते. अच्छा, ही आधी बांधून घेतलेली आहे. मला दाखवतो बघा, असं हे येंडीचं जाळं असतं. आता ही एक टोक आहे, 1 2 ही एक बाजू आहे येंडीची. आता तो जरा व्यवस्थित बांधून घेतोय. हे बघा, ही अशी लाकडाच्या काठीला बांधून घ्यावी लागते. ही आता आपण ही वरची बाजू बांधतोय ना. ही वरची बांधू जास्त म्हणजे टाईट अशी करून बांधून घ्यायची. अच्छा, ही वरची बाजू आपण बांधून घेतोय. तर ही खालची बाजू आपण बांधलेली आहे. ही बघा, ते खाच आहे या लाकडाला, म्हणजे हे सुटू नये म्हणून व्यवस्थित त्या खाचेत ही खालची बाजू बांधली जाते. इथे खाली शिस्त आहे का. आता हे बघाल तर इकडे खालची जी बाजू आहे जी जमिनीला टेकवत चालणार आहोत आपण, तर त्याला ही शिस्त असतात. तर ही खाली मध्ये 2-3 जास्त नसतात. जेवढी शेंडीला शिस्त असतात तेवढी शिस्त नसतात, पण साधारण अंतरावर ही बघा ही दुसरं शिस आहे. तर साधारण ह्या अंतरामध्ये जवळजवळ 5-1 शिसा आहेत. तर ही अशी येंड आहे जी व्यवस्थित बांबूला बांधलेली आहे. आता साधारण या 2 बांबूंमधलं अंतर साधारण 12 ते 15 फुटाच्या दरम्यान तुम्ही किती ठेवू शकतात. त्याच्यापेक्षा जास्त ठेवू नका, नाहीतर मग वेट येतं, भार येतो. आणि खालच्या बाजूला याच्या शिसा आहेत, पण ती घन शिसा नसतात. ती कमी अंतरा म्हणजे जास्तीत जास्त अंतरावर असतात. आणि साधारण शेंडीची जर तुम्ही उंची बघितली तर ही साधारण 7 फुटापर्यंत एवढी उंची असेल. तर या येंडीला 2 जण लागतात. तर या ठिकाणी आपल्यावर सचिन देखील आलेला आहे आणि एक दुसरा अजून ढोसणारा माणूस आहे. तर ढोस काय असते ती मी तुम्हाला दाखवीनच नक्कीच. तर ही 2 माणसं ही येंड पकडायला लागतात आणि एक माणूस ढोसायला लागतो. तर तो ढोसणारा माणूस येतोय. गेल्या वेळच्या व्हिडिओमध्ये त्याची पण ओळख मी देव म्हणून केली होती. ह्याला देव माणूस म्हणतात. कधी कोणाच्या कधी उपयोगाला पडणारा माणूस आहे. किती वाजता उठवा तुम्ही त्याला आणि काम सांगा तो करणार, नाही बोलणार. तर अशा प्रकारे संजय कांबळे. आणि हा माझा लहानपणीपासूनचा मित्र. त्याच्यात आणि माझ्यात किती अंतर असेल रे आपल्या दोघांच्या वयात? 20 वर्षाचं अंतर असेल.
पण मी जेव्हा शाळेत बंक करून जायचो तेव्हा तो मला तिकिटीचे पैसे द्यायचा. तो तेव्हा कल्याणला राहायचा. त्याचा आपला देव आहे. तर तो ढोस मारायला आलेला आहे. ढोस मारणं म्हणजे काय असतं की आता बघाल तर हा किनारा आहे आणि इथे हे दोघे जण ती एंड पकडणार आहेत. ती एंड पकडत पकडत ते वर येणार आणि हा इथून पाणी खदळत किंवा पाण्याचा आवाज करत त्या एंडीपर्यंत जाणार आणि जो काही छोटा बारीक मासा आहे तो त्या एंडीच्या दिशेने धावतो आणि मग हे एंड उतरणार. आता तर तुम्ही बघाल तर ही खूप मोठी एंड आहे आपल्याकडे. ही साधारण 15 फुटापेक्षा देखील जास्त असेल. पण जे जाळं आहे ते हलक्यातलं असल्यामुळे आम्ही एंड थोडी मोठी केली आहे. तर आता बघाल की संजय कसा डोसात चाललेला आहे खाली आणि हे दोघे वर येत आहेत. तर बघा ही एंड उचललेली आहे. वळाच होतो. तुम्ही बघाल तरी ह्याच्यात बुराटा आलेला आहे. कापी बुराटा या प्रकारचे मासे असतात आणि या माशाची साईज आहे ना ही आणि 2-1 इंच वाढणार. कळलं ना. मग त्याला परदेशी बुराटा म्हणतात. पण ह्या साईजचा बुराटा ही बघा ही काप आहे आणि हा बुराटा आहे. तर हे जे मासे असतात ना हे खाण्यासाठी एवढे टेस्टी असतात कारण इतर मासे तुम्हाला या पावसाच्या सीझनमध्ये मोठे मासे मिळत नाहीत. तर या माशाला चांगला रेट देखील असतो आणि टेस्ट देखील या माशाची खूप चांगली असते. तर संजय इथे आता आपल्याला विशिष्ट प्रकारची ढोस दाखवतोय. ढोस म्हणजे पाण्यात आवाज काढावा लागतो जेणे मासा घाबरेल. तर जरा संजय आवाज दाखव कसं काढतात. तर तो दाखव पुन्हा एकदा. तर खाली डुबकन आवाज येतो बघा त्याला ढोस म्हणतात. अच्छा ती हात कसा फिरवावा लागतो ढोस मारायला. पाण्यात फिरवायचा असा. हा सगळ्यांना जमणार नाही पण तुम्हाला हे शिकावं लागतं ढोस. आता तुम्ही जर नुसती पाण्यात हात फिरवला तर पाण्यात नुसता हात फिरवला तर आवाज कसा येईल असा येणार. आणि ढोसीचा आवाज दाखव कसा येतो. दाखव. तर ह्याला ढोस म्हणतात आणि विशिष्ट प्रकारचा पाण्यात आवाज येतो त्याच्यामुळे मासा घाबरतो आणि तो सैरा वैरा पळतो आणि त्या जाळ्यात घुसतो. ॲक्च्युली हे पुराचं पाणी 2 दिवस इथून वाहत पुढे जाऊन त्या समुद्राला मिळत होतं. पण आता तुम्ही बघाल तर या पुराच्या पाण्यातनं ही सगळी गेजर आलेली आहे. आता ही जी लाकडं असतात ना हे बघा ही जी लाकडं वाहून येतात ना ह्याला गेजर म्हणतात. ही सगळी जंगलातली लाकडं वाहून येतात. आता मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं पण आता हे बघा हे प्लास्टिकच्या बॉटल्स काचेच्या बॉटल्स त्याच्यानंतर तुम्ही इथे थर्माकॉल्स बघाल किंवा बऱ्याचशा गोष्टी अशा वाहून येतात. डबे येतात प्लास्टिकचे डबे येतात. इव्हन टीव्ही बिव्ही पण कधी कधी लोक प्लास्टिकचे फेकून देतात. ट्यूबलाईट्स आहेत हे बघा ट्यूबलाईट्स आहेत. तर ह्याच्यामुळे एवढं प्रदूषण होतं आणि हे आमच्या गावात येऊन इथे सगळं प्लास्टिक लागतं. तर एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे की हा जो कचरा आहे तो तुम्ही पाण्यात टाकत जाऊ नका जेणेकरून प्रदूषण रोखता येईल. आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये हा लोकांना सांगतो. जर तुम्ही बघाल तर या ठिकाणी किती प्रदूषण झालेलं आहे बघा. किती प्लास्टिकच्या बॉटल्स आहेत स्लीपर्स आहेत रब्बर्स आहेत. तर हे जे प्रदूषण आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तर ह्याच्यासाठी आम्हीच इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे आणि प्लीज जो कचरा आहे त्याचं योग्य प्रकारे विघटन करा. हा नदीत किंवा पाण्यात फेकू नका. आता तुम्ही बघाल तर काही उपयोगी वस्तू देखील या होरात वाहून येतात बघा. कोणाला तरी इथे बादली मिळाली आहे रश्शी मिळालेली आहे. तर अशा ज्या गोष्टी आहेत ना रश्श्या या लोक असे जमा करतात. पुन्हा जे काटे असतात ना त्या पण लोक जमा करून न्हाणीमध्ये म्हणजेच पाणी गरम करण्यासाठी घेऊन जातात. तर अशा या उपयोगी वस्तू देखील. नारळ भरपूर मिळतात इथे बघा. खाली कोणीतरी ठेवलं आहे नारळ. इथे आतमध्ये आहे नारळ. हे बघा हे सगळे असे नारळ असतात. नारळ भरपूर वाहून येतात. तर आम्ही काय जमा करत नाहीत पण बरीच लोक असे नारळ जमा करून येतात. बोट झाड जमा कर
पोंग्या पोंग्या फोडून टाकी. हे बघा मोठा मासा मिळालाय. ये थांब 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 वर घे वर घे हे बघा. कोणाला ह्याला काय म्हणतात? पोंग्या, कानई, घूर. हा बघा, हा तो घूर मासा. गेल्या वेळेला म्युलेटचा व्हिडिओ तुम्हाला पाहिलेला, त्याच्यामध्ये म्युलेट माशाला ज्यांनी खाल्लेलं तो हा घूर मासा, म्हणजेच तुमच्या मुंबईला याला जिताडा म्हणतात. तर हा चुकून मिळालेला आहे आणि खूप आपलं चांगलं लक होतं की ज्याच्यामध्ये आपल्याला हा मासा मिळाला. संजय वर घ्या, नाही तर पाण्यात उड्या मारायचा. संजय हळू काढा. ते तोंडात जाळं अडकलं आमचं. त्याचा डोळा बघा कसा चकचकीत आहे. व्यवस्थित हा घेतला रे तुझा व्हिडिओ. म्हणजे त्याच्यावर काय दुसरी कोकर आहे ना, आणि मग ते गेली बाकीची मी त्याच्या म्हटलं तो बहिणी काहीतरी. संजय एवढा मोठा मासा आता पोंगे आपल्याला मिळालाय, तर ते जाळं आपलं फाडून गेलं असतं ना? पूर्ण फाडणार. अच्छा, पण ढोस मारले ते एकदा. अच्छा, म्हणजे ढोस म्हणजे त्यांनी जर जाळ्याकडे पुश केलं असतं तर आपलं हे केलं जाळं फाडून गेलं असतं. पण आपण ते एकदम ढील ठेवलं ना, तर वरती उतरलं ना ते. हा, पाण्याच्या वरती. अच्छा, तर त्याच्यामुळे तो राहिला मासा. नाही तर तो तोडून. तरी साधारण किती रुपये येतील आपल्याला आजच्या तारखेला याचे एका माशाचे? 1,500-2,000 रुपये. 1,500-2,000 रुपये आपल्याला ह्या एका माशाचे येतील. ओके, मस्त. तर संजय फुल त्या झाडाला असा वळसा मारून आता येणार आहे आणि हे दोघे इकडे थांबलेले आहेत. जर मध्ये बुराटे काय असतात की कापी बुराटे म्हणा, ते या झाडाच्या आसरेला येऊन थांबलेले असतात खाली, तर ते मिळण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे संजय हा झाडाच्या मागून ढोसत तर पुढे येणार आहे इथे. हे सगळे झाडाच्या आसरीला होते. आता तुम्ही म्हणाल की काय एवढेच मासे आहेत करून, तर हे आम्ही असे 50 एक वेळा तरी येण लावतो. त्याच्यामुळे बघा, आता हा जो बुराटा बघाल ना तुम्ही, हा एक बुराटा मासा आहे ना, हा मासा नुसता याचे 2 बाजूचे पंख उडवतात, डोकी उडवतात आणि तव्यावर फ्राय करतात. तर एका घासाबरोबर एक, उडी मारून गेला, एका घासाबरोबर एक, बरोबर ना सचिन? असा हा मासा खाल्ला जातो अख्खा. म्हणजे त्याचा काटापिटा काय नाही काढत आम्ही. एका भात लालसार बनवायचं कापीचं किंवा बुराड्याचं आणि अर्धे फ्राय करायचे, आध्या का निस्त्या, आध्या का तवे पे फ्राय, तर तसं करायचं आणि मस्तपैकी एका घासावर एक मासा खायचा. तो सुपर टेस्टी. डॉक्टर असे मासे दाखव, लहान दिसतील. हा चल घे. बर, पडियार मी धरतो. हा पडियारा मासा दाखव ना संजय जरा पटकन. बाकीचे सर्व काप. हा पडियाराचं पिल्लू आहे ना, ह्याला काटा असतो ना पडियारा? भयंकर लागतो. डॉक्टर जवळ जायलाच पाहिजे लागल्यानंतर. अच्छा, त्याच्यानंतर हे चरबोटी. चरबोटी कुठली? शेतूक नंतर मोठी चरबोटी आहे. आणि बाकी सगळं मिक्स. बाकी मिक्स करमाट. सचिन तो डायलॉग काय करमाटचा? नहीं, 100 रुपये का करमाट लिया, आधे का निस्तेक किया, आधे का फ्राय किया. हा कुठला मासा आहे संजय? शेतूक. अच्छा, हा शेतूक आहे. हे पण शेतूक आहे ना? चरबोटी आहे. ही काप टाकून द्यायची आपल्याला. हे कापीची पिल्ले आहेत. हा शेतूक मासा मिळालेला आहे आपल्याला. सध्या 3-4 पीस 200 रुपये. किती हे या साईडचे? किती 3-4 मिळाले की 200 रुपये झाले? हवे असले तर तुला कॉन्टॅक्ट करू शकतो. आता तुम्ही जर इथे बघाल तर माझ्या छातीपर्यंत पाणी आहे, म्हणजे त्यांच्या लोकांच्या गळ्यापर्यंत पाणी आहे. तर एवढ्या खोल पाण्यात आपल्याला हे शूट करावं लागतं. तरी ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, तेव्हा जाऊन कुठेतरी चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही पोचवू शकतो.
तर मित्रांनो, ही जी मेहनत असते ह्या लोकांची, माझी किंवा पूर्ण आमच्या मालवणी लाईफ पूर्ण टीमची, तर त्या टीमसाठी एकदा तरी या व्हिडिओला लाईक करा. एका हातात मी फोन पकडलेला आहे, एका हातात छत्री पकडली आहे. तरी मजा असते अशी ना. सचिन तुला मासे कुठले आवडतात? बुराटा. आमच्याकडे जर तुम्ही विचाराल मासा कुठला आवडतो तो बुराटा. आणि आम्ही आहे ना, सचिन, मी आणि आम्ही सगळे मुंबईला गेलो ना की आम्ही तिथे ना काय खातो आपण, ते बोंबील आणि मांदेली. तर तिकडच्या लोकांना वाटतं की काय बोंबील आणि मांदेली खातात. तर आमच्याकडे जे मोठे मासे आहेत ना ते एकदम फ्रेश आम्ही नेहमी खातच असतो. पण इथे समुद्रामध्ये आमच्याकडे बोंबील आणि मांदेली मिळत नाही, तर म्हणून आम्ही मुंबईला जाऊन बोंबील आणि मांदेली खातो. तर लोकांना थोडं आश्चर्य वाटतं त्या गोष्टीचं. तर मित्रांनो, बघितलं तुम्ही ही एंडीची मजा. या एंडीने मासा कसा पकडला जातो याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे मिळाली. मित्रांनो, आपल्याला जो मोठा मासा मिळाला, ज्याला घूर किंवा जिताडा म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये त्याला सीबास म्हणतात, तर हा मासा सहजासहजी या एंडीत मिळत नाही. या अगोदर आम्हाला कधीच मिळाला नव्हता. आम्हाला एवढा मोठा म्युलेट नक्की मिळालेला, पण हा जो मासा मिळणं हे फार लकचं म्हणजे लकवर असतं. तर या माशाचे आता साधारण 1,500 ते 2,000 रुपये येतील आणि हा मी नक्कीच मासा विकणार, म्हणजे आमच्या एंडीला जो खर्च झालेला आहे तो आमचा निघून जाईल. मित्रांनो, ही मजा असते या गावामध्ये. खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आम्ही मोठा मोठा आनंद शोधत असतो. मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करो.